नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला पाहूयात एक महत्त्वाची बातमी. राज्यातील शेतकऱ्यांना 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सह्याद्री अतिथीगृहामध्ये शेतकरी कर्जमाफी संदर्भात आंदोलक प्रतिनिधी शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. कर्जमाफीच्या अनुषंगाने एक समिती आम्ही गठीत केलेली आहे. एप्रिलपर्यंत या समितीने शिफारस करायची आहे आणि त्या आधारावर पुढची प्रक्रिया करून 3 महिन्यामध्ये कर्जमाफी करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या कमिटीने आपलं कामकाज पूर्ण करावं आणि आम्हाला कर्जमाफी कशी करायची, त्याचे काय निकष ठरवायचे या संदर्भातला एक अहवाल द्यावा आणि या अहवालावर कर्जमाफीच्या संदर्भातला जो निर्णय आम्हाला करायचा आहे तो 3 महिन्यात म्हणजे 30 जून 2026 पूर्वी करण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे. त्यामुळे आता सगळे टप्पे आम्ही या ठिकाणी ठरवलेले आहेत. सगळ्या नेत्यांची आमची चर्चा झाली, अतिशय सकारात्मक चर्चा झाली. समुद्र ही केवळ सीमा नसून ती विकासाची संधी आहे असं मानून छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी क्षेत्रावर भारतीय सामर्थ्याचा झेंडा रोवला होता आणि या सामर्थ्याला पुढे नेऊन भारत आज जगासाठी सागरी उद्योग आणि व्यापार क्षेत्रामधील दीपस्तंभाची भूमिका निभावण्यासाठी सज्ज आहे असं प्रतिपादन पंतप्रधान मोदींनी केलंय. गोरेगावमधल्या बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित इंडिया मेरीटाईम वीक 2025 अंतर्गत मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्ह मध्ये 2,20,000 कोटींच्या ट्रान्सफॉर्मेटिव्ह इनिशिएटिव्ह फॉर शिपिंग अँड शिपबिल्डिंगचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते झाला. त्यावेळेला ते बोलत होते. मुंबई वातावरण सप्ताह, मुंबई क्लायमेट वीक ही जागतिक स्तरावरील परिषद पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मुंबईमध्ये होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे आणि या परिषदेमुळे वातावरणीय बदल आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रामध्ये भारताचं नेतृत्व अधोरेखित आहे. या महत्वाकांक्षी उपक्रम प्रोजेक्ट मुंबई या संस्थेच्या संकल्पनेमधून साकारला जात असून महाराष्ट्र शासनाचा पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्यानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ आणि राज्य शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या सहयोगानं प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत खोल समुद्रातील मासेमारी करणाऱ्या नौकांचं सहकारी संस्थांना वितरण आणि उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये पार पडलं. सध्या राज्यामधील सहकारी संस्थांना 14 नौका देण्यात येत असून पुढील 5 वर्षांमध्ये किमान 200 नौका समुद्रामध्ये उतरवण्याचं लक्ष्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलंय. या नौका 25 दिवस खोल समुद्रामध्ये राहून 20 टनांपर्यंत मासे पकडू शकतील. बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाच्या कुलाबा आगारामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 150 नवीन इलेक्ट्रिक बसेसचं लोकार्पण करण्यात आलं. बेस्टच्या ताफ्यामध्ये भविष्यात 100% पर्यावरण स्नेही बसेस असणार आहेत आणि त्यापैकी 150 बस देण्यात आल्यात. मुंबईकरांच्या सुखकर प्रवासाची सोय करतानाच या नवीन पर्यावरण स्नेही इलेक्ट्रिक बसेसमुळे पर्यावरणाचं देखील रक्षण होणार आहे. या बसेसमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत होत आहे असं प्रतिपादन यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यामधील लाभाच्या उपक्रमांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. हवामान बदलाचे अनेक परिणाम राज्यातील शेतीवर होत असून शेतकरी वर्गाला त्याचा मोठा फटका बसतोय. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना सक्षम करणं गरजेचं आहे आणि यासाठी महाराष्ट्र शासनानं जागतिक बँकेच्या सहकार्यानं कृषी विभागाच्या माध्यमातून हवामान अनुकूल शेती विकासाचा प्रकल्प राबवण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. राज्यामधील 21 जिल्ह्यांमधील 7,201हून अधिक गावांमध्ये या प्रकल्पाची अंमलबजावणी होणार आहे. सिंचनाच्या माध्यमातून शेतीला आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणं हे सरकारचा प्राधान्याचा विषय आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यामधील अपूर्ण सिंचन प्रकल्प तातडीनं मार्गी लावण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. नांदेड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही अशी ग्वाही देखील अजित पवार यांनी दिली आहे. पंढरपुरात 130 कोटी रुपये खर्चून दर्शन मंडप उभारण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याबाबतची घोषणा केली आहे. वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पंढरपूरचा विकास करणार असल्याची ग्वाही यावेळेला उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिली आहे. आपल्या वारकऱ्यांना किती तास रांगेत उभं राहावं लागतं, पण ते झाल्यावर एकदम आरामशीर शांतपणे त्यांना 5 तासात दर्शन होईल आणि बसण्याची सगळी व्यवस्था त्या ठिकाणी होईल. महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.